अंपायर न्यू बॉल है। अंपायर्स पहला ओवर पावर प्ले का रहेगा जिसमें 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। चलिए अम्मो 11 आप बहुत ज्यादा समय ले रहे हैं, स्टार्ट द मैच प्लीज। पहली ओवर लेकर आए हैं बादल। अब देखते हैं बादल बरसते हैं या गरजते हैं। स्ट्राइक पर हैं प्रशांत, नॉन स्ट्राइक हैंड पर है अश्विन पावस्कर। लास्ट 20 मिनट, देखिए आपके पास 20 मिनट है। 20 मिनट में आपको अपनी 4 ओवर की समाप्ति कंप्लीट करनी है, नहीं तो फिर 5वें ओवर में आपको एक खिलाड़ी 38 सर्कल में बुलाना हो जाएगा जरूरी। बादल की पहली गेंद हल्के हाथों से खेला था, खाली गेंद को महज दिशा दी थी। सिंगल रन कंप्लीट, 1 रन के साथ यहां पर अकाउंट अपना ओपन किया है प्रशांत ने जरूर। 1:11 पर पहली गेंद की डिलीवरी यहां पर की गई है। बादल ने पहली बॉल 1:11 पर डिलीवर किया है। ये चीज ध्यान में रखिए, हर ओवर के बाद आपको टाइम के बारे में वार्न किया जाएगा। बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑन रीजन में। 1 रन कंप्लीट किया था, दूसरे रन के लिए निकले थे और 2 रन लेने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज। बादल फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर सामना करने के लिए सज्ज होते हुए बल्लेबाज। टॉपेज लगा है जरूर, गेंद कन्वर्ट हुई है इस वक्त गली रीजन में, वहां पर खिलाड़ी तैनात थे। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, महज 1 रन, सिंगल से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। प्रशांत सामना करने के लिए सज्ज होते हुए। अम्मो 11 एक बड़ी टीम है। अम्मो 11 नो डाउट उसी तरीके से साई माउली, बोरेवली, ये टीम भी काफी नामी गिरामी टीम है। दोनों ही टीमों के बीच इस वक्त ये मैच आज के दिन का दूसरा मैच चलता हुआ। इसी बीच ये गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश, प्रॉपर टाइमिंग, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। 6 रन के लिए perfect timing, perfect placement. प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट और ताकत के साथ खेला गया स्ट्रोक। इस बार ये अच्छी गेंद थी, आउट ऑफ द ऑफ स्टंप, बिल्कुल गेंद में
वेरिएशन किया था, गति की थोड़ी सी कमी की थी, गेंद को थोड़ा सा कट किया था। बल्लेबाज प्रशांत गेंद को समझ नहीं पाए और गेंद इस वक्त रही डॉट के रूप में। बैट का फेस ओपन किया था, इनर एज लगा था, लेकिन अच्छी कीपिंग। इस बार घुटना टेक, तमाशा देख, गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री के पार। ये आता हुआ हाय हैंडसम स्मार्टी सिक्सर, 6 रन। समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 16 रन। अब तक के देखिए फील्डिंग यूनिट टीम, आपने 5 मिनट यहां पर वेस्ट किया है। 5 मिनट का समय आपने यहां पर जाया किया है। बिग फाइट मैच, एक तरफ अम्मो 11 तो दूसरी तरफ साई माउली बोरेवली टीम। टॉस जीता अम्मो 11 ने और पहले गेंदबाजों पर भरोसा जताया है। गेंदबाजी की कमान पर आए हैं अम्मो। देखिए टाइमर ऑन है, हर बॉल हर ओवर में टाइम बताया जा रहा है आपको। जितना समय आप फील्डिंग के लिए ले रहे हैं, जितना वक्त आप ले रहे हैं, वो सब वक्त, वो हर एक समय यहां पर काउंट किया जा रहा है। क्योंकि लास्ट ओवर यानी आपकी जो चौथी ओवर रहेगी, उसमें 1 मिनट भी आपने कमी की डिलीवर करने के लिए, तो आपको एक खिलाड़ी 38 सर्कल में बुलाना होगा। रिवर्स स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में। गेंदबाजी की कमान पर आए हैं टीम के सेनापति, टीम के करता धरता, टीम के कप्तान अम्मो। अम्मो की अगली गेंद, इस बार ये क्लासिकल स्ट्रोक था, गेंद को भेजा है डीप एक्स्ट्रा कवर रीजन में। 2 रन का डिमांड है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन लेने में सक्षम और कामयाब रहे ये दोनों ही बल्लेबाज। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या पे नजर डालते हैं। स्कोर बोर्ड में भी थोड़ा सा बदलाव आपको जरूर देखने मिलेगा। स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर। इस बार वेरिएशन किया था, गेंद बैट का अंदरूनी हिस्सा लगता हुआ, कीपर ने इस कैच को बनाया है, विकेट का हुआ है बदंग लगता हुआ। इस वक्त बैटिंग यूनिट टीम को यह पहला और बड़ा झटका। थैंक यू डीजे। चलिए न्यू बैटर आए हैं इस वक्त विशाल। विशाल को भेजा गया है बल्लेबाजी की कमान पर। अब एक सफलता जरूर मिली है, एक कामयाबी जरूर मिली है। नेक्स्ट बॉल, ओ दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी,
महज कलाइयों को मोड़ा था, गेंद को दिशा दी थी। कर्रा फील्डिंग, उसका भुगतान 1 की जगह 2 रन। ये डबल रन, सिंगल यहां पर लेकर संतुष्ट होना चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन यहां पर मिस फील्डिंग के कारण 1 की जगह 2 रन बनते हुए इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में भी बदलाव। स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर, स्कोरबोर्ड पर स्कोर 20 रन। नेक्स्ट बॉल, इस बार ये अच्छी गेंद थी अम्मो की, और यहां देखिए ओ अगर कीपर गेंद लेकर भी जाते और स्टंप से गेंद को मिलाते तो भी बात बन सकती थी, लेकिन आजकल रविंद्र जडेजा, सर जडेजा, सबके सर चढ़े हुए हैं, डायरेक्ट हिट करने की कोशिश। चलिए, ये भाग्यशाली रहे खिलाड़ी और यहां पर जीवन दान मिलेगा जरूर। बल्लेबाज को जीवन दान के साथ एक तोहफा भी है, 1 रन, सिंगल रन। इस सिंगल के साथ स्कोर 21 रनों पर। अम्मो का एक सफल ओवर था, नो डाउट, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अम्मो। इस बार एज लगा है जरूर और विकेट का हुआ है पतंग, ये बड़ी मछली जाल में फंसी है। प्रतिकेश प्रशांत आउट होकर इस वक्त पवेलियन की लौटते हुए। विकेट क्रमांक 2 गिरा है। 2 ओवर की हुई है समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद टीम साई माउली बोरेवली टीम का स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 21 रन्स, 2 विकेट्स डाउन। न्यू बैटर आए हैं रवि मिश्रा और गेंदबाजी की कमान पर बादल फिर से एक बार आए हैं बरसने के लिए, गरजने के लिए। अब देखते हैं बल्लेबाज इन पर गरजते हैं या फिर ये बल्लेबाजों पर बरसते हैं। विकेटों के बीच बल्लेबाजी की जोड़ी अगर देखें तो एक तरफ है रवि और एक तरफ है विशाल। इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच नजर आती हुई और गेंदबाजी की कमान पर है बादल। अपनी टीम की ओर से लेकर आए हैं तीसरा ओवर खुद के स्पेल का। इस वक्त ये दूसरा ओवर और दूसरे ओवर की पहली गेंद रही दिशाहीन। अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल, यानी अतिरिक्त रनों में ये 1 रन इस वक्त होगा शुमार। नेक्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये भी गेंद दिशा से काफी ज्यादा बाहर रही। वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। बैक टू बैक 2 गेंदे 2 वाइड डिलीवरी कर चुके हैं गेंदबाज बादल। या दरम्यान पाहुण्यांचं आगमन आणि पाहुण्यांमध्ये कोण आलेत हे सांगताना भरपूर आनंद आहे। आज सचिन सुरेश डोंगरे इथे उपस्थित झालेत, एक अतिशय चांगला उद्योजक मित्र सुरेशजी मात्रे उपशहर प्रमुख यांचं सुद्धा आगमन झालंय। खूप सारं स्वागत आहे या मान्यवरांचं। ओट यू शहजाद। थैंक यू सो मच, मान्यवरों का हार्दिक स्वागत है युवा सेना प्रीमियर लीग। यस सर, ये वाइट बॉल था। ओके, थैंक यू। ओके, कंफर्मेशन खाली करनी थी क्योंकि बैक टू बैक 2 गेंदे बादल ने वाइट की हैं और हमारे मुख्य अतिथि उपस्थित थे।
ओहो हो, बादल इज बैक। ये चीज को इन्होंने प्रूफ किया है। पहले 2 गेंदें वाइड के रूप में की, उसके बाद 22 के रूप में 1 रन आया, और उसके बाद अब यहां पर डॉट डिलीवरी। इस डॉट डिलीवरी के साथ अब बादल अपनी लाइन और लेंथ पर वापस आते हुए, ये अच्छी गेंद थी। अमो थर्ड मैन रीजन पर तैनात थे, गेंद को स्टॉप किया, 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया बल्लेबाज ने, और 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस सिंगल के साथ रनों की जो रन संख्या है वो थोड़ा सा आगे बढ़ती हुई जा पहुंची है 25 रनों पर। 25 रन स्कोर कार्ड पर। अगली गेंद लेकर तैयार होते हुए बादल, काफी बेहतरीन गेंदबाज है बादल, नो डाउट। बड़ा हिट लगाना चाह रहे थे, आउट ऑफ द ऑफ स्टंप जग्गीश सिस्टो को कन्वर्ट करना चाह रहे थे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में सुरक्षित। अच्छी लाइन, अच्छी लेंथ, अच्छा टप्पा, थोड़ा समय लगा, लेकिन उसके बाद अच्छी लय में आ चुके हैं गेंदबाज बादल। नेक्स्ट बॉल, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, दबाव में थे, प्रेशर में थे, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग इस वक्त लगता हुआ। एक और बड़ा वाला झटका टीम साई माउली बोरिवली टीम को। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑन रीजन में, सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। गेंदबाजी की कमान पर है सुशील। सुशील की अगली गेंद,
इस बार भी हिट करने की कोशिश, गेंद हवा में है, डीप का कॉर्नर रीजन में खिलाड़ी तैनात, एक खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग, लगता हुआ एक और बड़ा झटका साई माउली बोरिवली टीम को। ये मुकाबला आप देख रहे हैं, एक तरफ है अम्मो 11 मीरा रोड की टीम, तो दूसरी तरफ साई माउली बोरिवली। दोनों ही टीमों के बीच चलता हुआ ये एक बेहतरीन मुकाबला। पहली पारी इस वक्त जारी है। सुशील की अगली गेंद, ओहो हो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, तेज तर्रार गेंद थी और ये कीपर के हाथों में डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। डॉट डिलीवरी, अच्छी गेंदबाजी यहां पर देखने मिलती हुई। जिस तरीके से स्पेशली बादल ने इंप्रेस किया, पहली ओवर में 16 रन भले से खर्च किए, लेकिन उसके बाद अपने स्पेल की दूसरी ओवर में 2 विकेटें चटका कर महज 5 रन खर्च किया। इस बार सिंगल रन के लिए निकले हैं, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 1 रन के साथ स्कोर अब जा पहुंचा है 27 रन। 27 रन ऑन द बोर्ड। चौथे ओवर का खेल प्रगति पथ पर है। इसी बीच अगली गेंद, तेज तर्रार गेंद थी लेकिन दिशाहीन गेंद थी ये, अंपायर ने अपने हाथों को फहराया, इस गेंद को वाइड घोषित किया है। वाइड बॉल, एक्स्ट्रा रन, ये एक्स्ट्रा जो आंकड़ा होता है ये जरूर चुभता है। चलिए अब किस तरीके से कमबैक करेंगे सुनील, ये देखने वाली बात होगी जरूरी, या फिर रवि और विशाल की जोड़ी कुछ कारनामा कर दिखाएगी, 50 प्लस के आसपास क्या आंकड़ा सेट कर पाएगी, ये देखने वाली बात होगी। इस बार ये अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से खेला था, लॉन्ग ऑफ क्षेत्र में सिंगल रन कंप्लीट किया है। 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा, 1 रन से ही यहां पर अपने आप को संतुष्ट करना होगा। सिंगल डबल के साथ रनों की रन संख्या को आगे बढ़ाने की जो कोशिश है उसे कामयाबी तक के पहुंचाने की मुहिम में विशाल और उनका साथ देते हुए रवि। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद में ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, कैच हुआ है, ड्रॉप। 2 रन दौड़कर पूरे किए, तीसरे के लिए निकले हैं और 3 रन यहां पर जरूर मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज। ओवर क्रमांक 4 हुआ है समाप्त। 4 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे भी नजर डाल लेते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 32 रन। विकेटों की अगर बात करें तो 5 विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई साई माउली बोरिवली टीम का स्कोर। लास्ट ओवर का खेल बचा है, अंतिम और आखिरी ओवर के लिए आए हैं गेंदबाजी की कमान पर गौरांग। गेंद को खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जाती हुई सीमा रेखा पार,
4 रन के लिए। पहली गेंद पर आए हैं हेलो हेलो चेक हेलो। अगली गेंद लेकर तैयार। ओ हो दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। अच्छी गेंद थी। डॉट डिलीवरी के रूप में यहां पर कमबैक किया है गौरांग ने। गौरांग बहुत ही अच्छी लय में गेंदबाजी कर रहे हैं। नेक्स्ट बॉल, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है लेकिन खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे। नो मैंस लैंड पर गेंद डिलीवर करती हुई और विकेटों के बीच में दौड़ लगी है। 2 रन दौड़कर पूरे किए। अच्छी सूझबूझ भरी गेंदबाजी अब तक के गौरांग की देखने मिलती हुई। दो गेंदें अभी भी आना शेष, 2 गेंदें अभी भी आना बाकी गौरांग की। पहली गेंद पर चौका लगने के बाद अच्छा कमबैक किया। अंपायर कॉल इज नो बॉल। आड़े बल्ले से खेला है गेंद को, जरूर डीप का कॉर्नर रीजन में रन आउट का मौका बन सकता है। और यहां पर देखिए विकेट का हुआ है पतंग। नो बॉल का कॉल आया है अंपायर की तरफ से, यानी बिल्कुल क्रीज के बाहर पैर जरूर डिलीवर हुआ होगा। यस, बैल्स बॉल डिलीवर करते वक्त हाथों से स्टंप टकराता हुआ नजर आया, बेल्स डाउन होती हुई नजर आई, इसलिए अंपायर ने नो बॉल घोषित किया है। ऐसे वक्त में नो गेंद करना टीम के लिए जरूर थोड़ा सा कठिनाई का सबक साबित हो सकता है। तीसरे रन के लिए चाहत थी मन में, लेकिन 2 रन यहां पर कंप्लीट करते हुए नजर आए और तीसरे रन पर विकेट जो गिरा है रन आउट के रूप में। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है लॉन्ग ऑन क्षेत्र में। सिंगल रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। नेक्स्ट बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक है और ये कैच हुआ है ड्रॉप। यस, फर्स्ट इनिंग की हुई है समाप्ति। स्कोर 44 रन, टारगेट रखा गया है 45 रनों का। धन्यवाद सर। हॅलो हॅलो माईक टेस्ट. धन्यवाद शहजाद. पुन्हा एकदा आपण बघतोय सर्वांनी अरुणजी भोईर नानांचं आगमन होत आहे, त्यांचं खास खास स्वागत इकडे आज हा मंचावर जर बघितलं तर निश्चितच आनंद होतोय की सुरेशजी म्हात्रे उपशहर प्रमुख, मात्र शिवसेनेचं कार्य या विभागात नवघर विभागात ज्यांनी खरोखरच आपल्या घरून सुरुवात केली ते सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत उद्योजक सचिन सुरेश डोंगरे,
इथे उपस्थित आहेत. नानांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऋतुजा भोईर ताईंचं देखील आगमन इथे झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला विनंती करतोय साई माऊली, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरा आणि टीम अमू 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 2 फलंदाज पाठवायचे आहेत. मान्यवरांचा सन्मान या प्रसंगी आम्ही लगेच करणार आहोत. मी विनंती करतोय ऋषिकेश उभे आणि तसेच मयूरला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच मान्यवरांचा खास सन्मान इथे करूया. सुरेशदादा मात्रे यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आले, त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. मी विनंती करतोय त्यांचा लगेच एक खास सन्मान या प्रसंगी आपण करूया. उपशहर प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि युवा सेनेला अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्या वतीने इथे मिळतंय. मी विनंती करतोय या मयूर आणि एकूणच ऋषिकेशला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण खास सन्मान करूया सन्माननीय सुरेशजी मात्रे. कारण शिवसेनेला या मीरा भाईंदर परिसरात आणि खास करून नवघर गावातून निश्चितच ज्यांनी सुरुवात केली ते सन्माननीय सुरेशजी मात्रे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आणि या स्पर्धेची संकल्पना देखील खास त्यांच्याच घरी झाले हे म्हणताना देखील आनंद आहे. सुरेशजी मात्रे यांचं खास स्वागत इथे आम्ही इथे करतोय या मयूर आणि एकूणच ऋषिकेशच्या माध्यमातून. नानांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील निश्चितच सहपरिवार इथे उपस्थित राहायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुरेशजी मात्रे यांच्यासाठी. ही सगळी क्षणचित्र निश्चितच आपण बघतोय प्रिन्स मूव्हीजवर लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहेत. तसेच आमचा एक हिमांशू देखील आहे, ती सगळी क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. तर मनापासून आनंद आहे. दादांचं खास स्वागत इथे नानांच्या शुभ हस्ते इथे करतोय आम्ही. अविनाश भोईर नाना यांच्या अरुण भोईर नाना यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करतोय आणि निश्चितच आनंद आहे की आपण इथे खास उपस्थित झालात. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं आर्थिक सहकार्य त्यांच्या मार्फत लाभतंय. धन्यवाद. अजून एक खास सन्मान तो म्हणजे उद्योजक सचिन सुरेश डोंगरे यांचा. एक अफलातून व्यक्तिमत्व, या मुलाची भरारी खरोखरच आनंद देते. अगदी सँडविचच्या गाडीपासून झालेला हा प्रवास आज जर बघितला तर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधील एक अफलातून नाव आहे आणि बॉडी बिल्डिंगसाठी लागणारं जे काही सप्लिमेंट्स आहेत त्या सप्लिमेंटचा एक अतिशय मोठा उद्योजक म्हणून सचिन सुरेशला आम्ही बघतो. आणि आज खास पश्चिम महाराष्ट्र शरीफ सौष्ठव संघटनेच्या भरपूर मोठ्या पदावर देखील तो कार्यरत आहे. सचिनचं खूप खूप स्वागत. वेलकम सचिन. चला सामना सुरू करा. अमू 11 टीम यार कॉपरेट करो यार प्लीज. जल्दी मैदान के बीचों बीच जाइए. ये बात क्यों कहनी पड़ रही है. अमू 11 आमिर तासे अंपायर्स मैदान में जब भी उतरते हैं तभी ओपनिंग पे जानी चाहिए. 45 धावांचं लक्ष आहे. चला आघाडीची जोडी मैदानात जा. आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. आम्ही सगळे पहिले राऊंड्स खेळतोय आणि पुढचा सामना देखील मयूरला विनंती करतोय पुढच्या सामन्यासाठी काय कॉल देऊ मी. उत्तनबाई जुत्तन टीम कॅप्टन या. टॉस साडी आणि कासा रोडवली. प्रसाद तांडील या. मनीष दादा वैथी यांचं आगमन. एक अप्रतिम गुणलेखक मित्र इथे उपस्थित होतोय आणि आज सूरजला अतिशय चांगली साथ लावेल अशी अपेक्षा करूया. स्वागत करूया मनीष वैथी मॅन फ्रॉम घोडबंदरचं. आमिर तासे स्वतः मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गोलंदाजी बारकर प्रशांत कोदगावकर खोद्या या नावाने प्रसिद्धी आहे. मात्र 45 धावा. कदाचित ज्यावेळा इनिंग बघत होतो ही त्यावेळा असं वाटलं नाही की एक्झॅक्टली इथे काय चुकतंय ते म्हणजे टीम साई माऊलीचं. मात्र इथे गोलंदाजांचं कौतुक करीन ते म्हणजे निश्चितच अमू 11चं. डोंट वेस्ट टाइम. चला मॅच ऑन करूया. We are ready, sir. We are ready. 45 to win. आमिर तासे नॉट सेकंड पे.
आणि स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे रोशन. गोलंदाजी मार्कवर प्रशांत कोरगावकर स्वतः चेंडू हातात घेतलाय. चला 30 चेंडू 45 करायचे. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. ही गोष्ट सांगायची गरज का लागते, तुम्ही स्पर्धा खेळायला येत आहे आणि स्पर्धा खेळायला येताना आयोजक जे सांगतील ते करण्याची वृत्ती असली पाहिजे मित्रांनो. आणि तसं जर नसेल तर निश्चितच ही स्पर्धा पूर्ण कशी होणार हा मोठा प्रश्न ठरतो. मात्र आम्ही एक डिसिजन घेतलाय की पहिले सामने, पहिल्या फेरीचे सामने 5-5 षटकांचे, त्यानंतर जो आमचा कॉल असेल तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. कारण इथे उशिरा कोण येते हे सांगण्याची गरज नाही मित्रांनो. प्रशांत टू रोशन. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, उडवायचं होतं. हा चेंडू मात्र आपण बघतोय आउट डाऊन द लेग आहे. मात्र इथे वाईडचा इशारा आलाय. अवांतर धाव. वाईडचा इशारा, अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाची धाव संख्या 1 ने सुरू झाले. 45 टार्गेट आहे. साई माऊली बोरिवली वर्सेस अमो 11 काश्मीरा या दोन संघादरम्यानचा सामना. युवा सेना प्रीमियर लीगचा हे आयोजन आणि युवा सेना हा चषक कळायचा आहे, युवा सेना प्रीमियर लीग भरवायची आहे. हे जे सगळं नियोजन आहे ना ते सन्माननीय सुरेशजी माद्रे यांच्या घरात झालंय. यावेळेला व्हॉट अ शॉट, षटकार, ग्रेट शॉट, दमदार षटकार, युवा सेना षटकार. यामध्ये वन साइड हिरो हे गाणं वाजवलंय. या षटकारानं कदाचित रोशनची ती बॅटिंग वन साइड दिसते. अफलातून स्ट्रोक मेकिंग, डाऊन द लेग जाणार चेंडू पॅडवर होता, मात्र तिथून हा जबरदस्त स्ट्रोक प्ले आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. या षटकारानंतर धावसंख्या 7 वर उडी घेते. 45 करायची आहे. 9 ची सरासरी आहे. पहिल्या चेंडूवर 7 धावा झालेत. एक वाईड आणि षटकार. रोशन वन्स अगेन. पुन्हा एकदा पाहिलं चेंडू खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय हलक्यात आणि चेंडू जर बघितला तर निश्चितच आतमध्ये वळाला होता. अपेक्षा केली उंचीची, मात्र उंची लाभली नाहीये आणि म्हणून इथे बीट होत आहेत. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. कमबॅक करतोय इथे प्रशांत कोरगावकर. साई माऊली बोरिवली एक अफलातून संघ आहे. रायच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद उंचावलं होतं. यावेळेला स्कूप करण्याचा विचार होता. खरा फटका आहे, मात्र इथे यश मिळेल 1 धावेसाठी. प्रीमेरिटेड स्ट्रोक, पूर्व नियोजित फटका. अगोदरच विचार झालाय की चेंडू जर वर पडला तर मी असा स्कूप खेळणार. याला पूर्व नियोजित स्ट्रोक म्हटलं जातं. मात्र त्याच्यामध्ये मोठं यश नाहीये, कारण शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तयार होता चेंडू अडवण्यासाठी. आमिर तासे व्हॉट अ शॉट. धाव मिळणार नाहीये. आमिर तासे अमो 11 चे ओनर, अमो 11 चे कॅप्टन, अफलातून प्लेयर आहेत. मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत आणि नक्कीच क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे आणि म्हणूनच अमो 11चा हा संघ बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत कोरगावकर पुन्हा एकदा आमिर तासे साडी. व्हॉट अ शॉट. दॅट्स अ पॉवर ऑफ आमिर तासे, द ब्रँड ऑफ काश्मीरा. षटकार. या आविर्भावात मारला होता की आम्ही उशिरा आलोय, मात्र आम्ही आयोजकांचा वेळ वाचवणार. षटकार आलाय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी पाहिलं आणि नंतर लॉफ्ट केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. संधी होती तिथे, मात्र इथे आपण बघतोय या 2 धावा. गुड क्रिकेट बाय अमो 11 काश्मीरा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग. 2 षटकार, 1 वाईड, 1 लेग बाय, त्यानंतर 1-2चा फटका. धाव संख्या झाली ती म्हणजे 16. आता गणित काय, 24 चेंडू आणि 29 धावा. 16 रन बन चुके, 29 रनों की दरकार है.
डोंट वेस्ट टाइम. इथे मात्र थोडासा बदल झालाय, कारण बऱ्याचदा आम्ही श्रेयसला पाहिलंय पहिले षटक हाताळताना, मात्र इथे प्रशांत कोरगावकरनं ते षटक हातात घेतलं आणि त्याच्यावर आक्रमण केलंय. वेल प्लेड रोशन, वेल प्लेड अम्मू. मात्र इथे ही धावसंख्या 16वर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुल पॉवरफुल बॅटिंग झालंय आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये आता फरक स्पष्ट दिसतोय. 24 चेंडू 29 ची गरज आहे. मान्यवर मैदान एकूणच आपण बघतोय व्यासपीठावर आहेत आणि एकूणच युवा सेना आज संध्याकाळच्या सत्रात हा मान्यवर कक्ष संपूर्णपणे भरलेला असेल, कारण अनेक पदाधिकारी आणि निश्चितच अनेक मान्यवर इथे येताना दिसणार आहेत. अजय रांजणे अजून एक महत्वपूर्ण नाव. या षटकात जर अजयने करामत केली तर ते आपल्या संघाला फलदायी ठरतील. मात्र असे कित्येक सामने आम्ही बघितलेत की अजय रांजणेनं टर्नअराउंड कामगिरी केलंय. जुचंद्रचं मैदान असो, नायगावचं मैदान असो, राईचं मैदान असो, बऱ्याच ठिकाणी अजय रांजणेचा क्लास परफॉर्मन्स ॲज अ बॉलर आम्ही पाहिलाय. एकेका षटकामध्ये अगदी 4-4 विकेट काढणं अगदी लिहिल्या गोष्टी तो करत असतो. लेट्स सी, हे इम्पॉर्टंट षटक आहे दोन्ही संघांसाठी. या षटकात जर 10-1 धावा आल्या तर या सामन्यावर कंट्रोल असेल, तो म्हणजे अम्मू 11 काश्मीराचा. लेट्स सी, रोशन क्लासिक बॅटर आहेत. गुड कॉन्टेस्ट, अजय वर्सेस रोशन. फुल टॉस डिलिव्हरी आहे, ऑन साइडला कन्वर्ट केलाय. चेंडू वन बाउन्स, प्रशांत कोरगावकर अडवतोय, थ्रो दिला जातोय. दुसरी धाव नाहीये, एकच धाव अम्मून थांबवलंय. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्ने रगडिता कणवाळूचे तेलही मिळे, ही उक्ती आहे. मात्र कदाचित इथे प्रयत्न करावे लागतील, ते म्हणजे साई माऊलीला या सामन्यामध्ये विजय मिळवायचे तर त्यांना विकेट्स घ्यावे लागतील. आमिर तासे वन्स अगेन ऑन स्ट्राइक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लाइड एज लागली आहे, मात्र यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय. डायरेक्ट हिट झालाय, कदाचित दुसरी धाव. गरज नव्हती या डायरेक्ट हिटची, मात्र या 2 धावा पूर्ण. जिथे फक्त 1 धाव होती तिथे 2 धावा. वेट, पाणी लगेच कोणी मैदानाच्या आतमध्ये नेऊ नका. या ओव्हरच्या इनिंग ब्रेक, एक ओव्हर नंतर आम्ही नक्कीच ती गोष्ट करू शकतो. मात्र या 2 धावा, या महत्वपूर्ण 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले. अम्मू 11 मीरा रोड, काशी मीरा वर्सेस साई माऊली बोरिवली, ही मॅच सुरू आहे. चा चेस डाऊन. आतापर्यंत झाले 19 धावा, 26 धावांची गरज आहे. अजय रांजणे टू आमिर दासी. स्लो डिलिव्हरी, लाईक ब्रेक डिलिव्हरी, पामच्या मागून टाकलेला हा चेंडू. अजय रांजणे क्लासिक बॉलर आहेत आणि यूज करतात आपल्या हाईटचा, यूज करतात आपल्या मोठ्या पामचा. क्लासिक बॉलर. हा चेंडू इथे निर्धाव. या षटकात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. वेल बोल्ड अजय रांजणे. आयज ऑन आमिर तासे, जर्सी नंबर 1. यावेळेला लाईन चेक करावी लागणार होती, मात्र आमिर नंतर डिसअपॉइंट करतायत. हा चेंडू इथे निर्धाव. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. त्यामुळे या षटकातील 4 चेंडू संपलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा. कंट्रोल दाखवलाय अजय रांजणेनं. सुपर बॉलिंग. कमबॅक केलंय साई माऊलीनं. यावेळेला पुढे आले, नंतर स्ट्रोक कंप्लीट केलाय प्रशांत कोरगावकरनं. हा थ्रो थोडासा रॉंग एंडला दिलाय, रॉंग एंडला थ्रो, थोडासा शोल्डर यूज केलाय तिथे प्रशांत कोरगावकरनं. मात्र ही दुसरी धाव. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 21 वर. प्रत्येक धाव महत्वाची आहे, एक धाव वाचवायची आहे. मात्र इथे प्रशांत कोरगावकर आज बॅटिंग मध्ये व्यवस्थित परफॉर्मन्स नाहीये. त्यानंतर इथे आपण गोलंदाजी करताना देखील 16 धावा खर्च केलेत आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोड्याशा चुका होत आहेत. अजय वन्स अगेन आमिर तासे साडी.
चांगला फटका आहे, कदाचित इथे दुसऱ्या धावेसाठी रोशन प्रयत्न करणार का, नाही. 1000 समाधान मानावं लागेल. हे षटक मात्र इथे संपलंय. या षटकात आले तर बघितलं तर फक्त 6 धावा. वेल बोल्ड अजय रांजणे. मात्र इथून पुढे जर बघितलं, पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच. जाओ जाओ भाई जाओ, अंपायर ने बोला है. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 2 षटकं संपलेली आहेत. सरासरी फक्त 9ची होती, मात्र राखली जाते 11च्या रूपानं. त्यामुळे अम्मू 11 काश्मीरा हा संघ आतापर्यंत ऍडव्हान्टेज मध्ये आहे किंवा पुढे आहे असं आपण म्हणू शकतो. चला नेक्स्ट मॅच साठी मी कॉल दिलाय. मगाशीच कासारवाडी टीम कॅप्टन आलाय का इथे, आणि उत्तन बॉईज उत्तन टीम कॅप्टन आलाय का लक्षात घ्या. या ओव्हर नंतर आम्ही टॉस करणार आहोत. बावीस धावा पूर्ण झालेत. अजूनही 23 धावांची गरज आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 18. ड्रिंक्स ब्रेक होतोय. या एकूणच मालिकेत अनेक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळालेत. काल देखील अफलातून परफॉर्मन्स पाहायला मिळाला. काय जबरदस्त सकाळचं सत्र गाजवलं होतं अद्विक 11 JJ स्पोर्ट्स फायनल टीमनं. त्यानंतर आपण बघितलं तर संध्याकाळच्या सत्रात जर बघितलं तर निश्चितच रॉयल स्टनर मीरा रोडनं बाजी मारली आणि सेमीफायनल मॅच मध्ये 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 35 धावांची गरज असताना अद्विक 11चा संघ थोडा का अंशाने मागे पडला आणि एकूणच अंतिम फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजे रॉयल स्टनर मीरा रोडनं युवा सेना प्रीमियर लीग मध्ये. एक अफलातून ट्रॉफी आपली वाढ बघते आणि निश्चितच अनेक अनेक मान्यवर. गोलंदाजी मार्कवर सचिन येतोय. स्ट्राइक एंडला आमिर तासे. प्ले अँड मिस. चेंडू इथे निर्धाव होतोय. आमिर तासेला विचार करावा लागेल कारण रोशननं चांगली कामगिरी केलंय. स्ट्राइक रोटेट करावी लागेल, मात्र कुठेतरी आता नियोजन करावं लागेल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 23 धावांची गरज आहे. हे आव्हान मोठं नाही आहे, मात्र नियोजनबद्ध खेळ करावा लागेल. ओ दॅट्स अ गुड शॉट. मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज होईल बाद. आमिर तासे बॅक टू पॅव्हलियन. पहिला धक्का. साई माऊली टीम इथे नक्कीच या गड्याचा जल्लोष जरूर करेल, मात्र जास्त वेळ वाया घालवू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. न्यू बॅटर इन होतोय गौरांग कदम. निश्चितच मयूर असो किंवा ऋषिकेश असो यांचं कौतुक आहे की अतिशय चांगलं काम त्यांनी आज या मैदानावर केलंय. ही गोष्ट वेगळी आहे की आपले संघ थोडेसे उशिरा आलेत, मात्र नंतर आपण सगळा कंट्रोल करून दाखवू. वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. पहिले 2 चेंडू आपण बघतोय निर्धाव गेलेत. चांगली गोलंदाजी. ओ यावेळेला पुन्हा एकदा आतमध्ये आलेला चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा होता. चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव येत आहेत. या सामन्यामध्ये फरक स्पष्ट होताना दिसतोय. शेवटचे 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 23 धावा. ग्रेट कॉन्टेस्ट. कुणालाही कधी हलक्यात घेऊ नका. प्ले अँड मिस. व्हॉट अ बॉलिंग बाय सचिन. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव. हे तेच मैदान आहे ना, हा तोच सामना आहे ना ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय प्रशांत कोरगावकरच्या तब्बल 16 धावा कुठल्या होत्या. मात्र हे क्लासिक गोलंदाजांचं लक्षण. स्लो डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? हा झेलसाठी का आले नाहीयेत हा प्रश्न आहे. अगोदर वाटलं की ते जेलसाठी येतील, मात्र अगोदर आले देखील होते, मात्र स्वतःने त्याला का थांबवलंय? कारण ही मॅच जर जिंकायची असेल ना तर फक्त आता 100% एफर्ट नाही तर 200% एफर्ट देणं गरजेचं होतं. इथे ही धाव वाढू शकली असते, विकेट गेली असती, मात्र त्यांनी स्वतःला का थांबवलंय? त्या क्षेत्ररक्षक आपण बघतोय
नामदेव या अगोदर एक त्यांनी झेल टिपलाय, त्यामुळे प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र इथे एक धाव आणि स्ट्राईक रोटेट झाले. या 19 षटकामध्ये आत्ता पहिली धाव येते. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 23. अजूनही 22 धावांची गरज आहे. सचिन यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत चांगली बॅटिंग तिथे आपण फक्त रोशन करत होता. वॉट बॉलिंग, फक्त एकच धाव. काय टर्न आउट झालंय या मॅच मध्ये. आता पुढे काय सिच्युएशन बघा. आता सिच्युएशन पुन्हा एकदा समसमान झाली आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही 22 धावा. काय मॅच आहे. वेल बोल्ड सचिन. आता मात्र इथे पुढचे षटक कोणाला, कारण ऑप्शन जर बघितलं तर इथे अजय रांजणेचा ऑप्शन यूज करता येईल. मात्र सचिनला कदाचित अजून एक षटक द्यायचं असल्यास इथे अजून एक नवीन गोलंदाज यूज करावा लागेल. मात्र नो डाऊट अजय रांजणेच येणार अशी कदाचित माहिती असेल. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम, प्लीज सहकार्य करा. साई माऊली चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. मित्रांनो आज हा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. शनिवार जरी असला तरी देखील अंतिम दिवस आहे, कारण ऑलरेडी जे बुकिंग झालंय सगळ्या गोष्टींचं ते 2च दिवसासाठी झालंय. टीम कासार वडवली इथे उपस्थित होतोय आणि या स्टार खेळाडू आकाश रिपट देखील आलाय. काय फॉर्मात आहे तो. आणि गोलू सर वेलकम. हे दोन्ही खेळाडू फॉर्मला आहेत नो डाऊट. वेलकम. आणि मोहम्मद देखील आलाय. मला बरं वाटलं. बरोबर जेवण्याच्या वेळेला तो येतो. स्वागत करूया कासार वडवलीचं, स्वागत करूया उत्तनचं. पुढचा सामना या 2 संघादरम्यान आहे. या ओव्हर नंतर आता आपण टॉस क्लिअर करूया. चला डोंट वेस्ट टाइम, जास्त वेळ जातोय प्लीज. आणि पाणी आय थिंक बरोबर काशीमीरावरून घेऊन आलेत. थँक्यू. अजय रांजणे वन्स अगेन. 12 चेंडू 22चा खेळ राहिलाय. कोण जिंकणार हा सामना. वेल बोल्ड. तितका स्टायलिश फटका एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चाललंय. एकच धाव मिळेल. गुड थ्रो. मात्र ही प्रत्येक धाव महत्वाची आहे. हे महत्वाचं षटक. मान्यवरांची उपस्थिती होते, स्वागत करतोय आम्ही. अजय टू रोशन. यावला हलकीची नरेज. मात्र इथे एक धाव, एकच धाव मिळेल. अजूनही 20 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. कोण जिंकणार हा सामना. हा महत्वपूर्ण सामना कोण जिंकणार. सन्माननीय भरत भोईरजी इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. 10 चेंडू 20. 10 चेंडू 20 धावांची गरज. अजय रांजणे फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकला नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. मात्र काही धावा जरूर इथे मिळतील. 2 धावा कंप्लीट झालेत. मात्र 2च धावा हायचं वाटेल, कारण चेंडू जर बघितलं तर निश्चितच थोडासा काटा बदलला चेंडून टप्पा पडल्यानंतर. त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक आपण इथे बघतोय. एक शॉट थर्डमॅन आणि एक शॉट फाईन लेगला उभा होता. त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना थोडासा बाजूला होऊन चेंडू जातोय. मात्र या 2च धावा. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज मॅच. Oh, that's a good hit. That's a good hit. मात्र हा फटका सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. व्हॉट शॉट बाय गौरांग कदम. वर पिच केलेला हा चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी आणि त्यावर हा आघात. व्हॉट अ शॉट बाय गौरांग.
क्लासिक बॅटर आहेत. प्ले अँड मिस हा टिपिकल अजय रांजणे चेंडू होता. टप्पा जर बघितला तर गुडलेन स्पॉट वर, तिथून टेक ऑफ. मात्र इथे जागेवरून तुम्ही या चेंडूला खेळू शकणार नाही आहात. त्यासाठी पदलालित्य दाखवावं लागेल. त्यासाठी नक्कीच एकूणच हँड आय कोऑर्डिनेशन तुम्हाला दाखवावं लागेल. चेंडू निर्धाव. 7 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेला योग्य फटका नाहीये. किती धावा मिळतील हा एकच प्रश्न. थोडस फंबल आणि या 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण. आमचं मैदान अतिशय चांगलं आहे, कारण आउटफील्ड अतिशय चांगले असल्यामुळे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. मात्र इथे सिच्युएशन काय राहिली आहे, 10 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 6. पाणी घेऊन लवकर जा. बघा किती डिहायड्रेशन होत आहे, वारंवार पाण्याची गरज लागते. शेवटच्या षटकासाठी कोण, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मात्र डोंट वेस्ट टाइम. सहा चेंडू 10ची गरज. उत्तन टीम कॅप्टन आलाय का इथे? उत्तन बोनी मुंबईकर कॅप्टन कोण आहे? पाठवा लवकर. आम्ही मगासपासून कॉल दिलाय. इथे कासारवल्लू टीम कॅप्टन आलाय. तसं असेल तर षटकामध्ये आम्हाला कपात करावी लागेल. मी 3 षटकांपासून सांगतोय मित्रांनो, लक्ष द्या. प्रसाद राटे गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 10 करायचे आहेत अंबू 11ला विजयासाठी. कंपल्सरी चेसचा नियम आहे. चला साई माऊली जरा प्लीज कोऑपरेट करा. डोंट वेस्ट टाइम. टीम मीटिंग जास्त होते प्लीज साई माऊली. खूप उशीर होतोय मित्रांनो, लक्ष घाला. या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये शिस्त काय येत नाही हा मोठा प्रश्न आहे मला. पैसे सगळ्यांनाच कमवायचे आहेत. ऍट द एंड ऑफ द डे लाख रुपये सगळ्यांनाच हवेत, पण त्याच्यासाठी मेहनत आणि त्याच्यासाठी शिस्त नको आहे. 40+ वाळ्यांकडून शिका. खरंच सांगतोय, उमेदवारांना स्पर्धा सुरू आहे 40+ ची. आतापर्यंत तिथे सामने संपलेले असतील 4 आणि ते हा दुसरा सामना सुरू आहे. व्हॉट अ शॉट. षटकार. प्रसाद राजेचा पहिला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. फक्त 4 धावांची गरज. आता चेंडू लवकर येईल या गोष्टीकडे लक्ष घाला. आहे का बॉल? साईमाऊली बोरिवली वर्सेस अंबू 11 काशीमीरा असा सामना. फक्त आता 4 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. वेल प्लेड रोशन, ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्यानंतर आता तो षटकार ठोकतोय. आता फक्त 4 धावांची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. उत्तम संघ इथे नाणेफेकीसाठी येत आहेत. या प्लीज. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा आत वळतोय. आउटसाइड डॉप स्टंप खेळण्यासाठी आले होते. चेंडू यशांच्या वरून आहे. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. लगेच आपण टॉस करतोय. हा सामना इथे संपलाय. शॉर्ट बॉल आणि त्यावर प्रहार. वेल प्लेड रोशन. अफलातून बॅटिंग. वेल डन अंबू 11. थँक्यू व्हेरी मच साई माऊली बोरिवली. चला वळतोय पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आणि मी सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब उपशहर प्रमुख यांना विनंती करतोय की त्यांनी प्लीज नाणेफेक करण्यासाठी पुढे व्हायचंय. विनंती करतोय. सचिन सुरेश डोंगरे यांना देखील विनंती करतोय, या प्लीज मागे यायचंय. आपला कक्ष थोडासा मागे आहे. आणि खूप खूप आभार साहेब तुमचे. धन्यवाद सुरेशजी म्हात्रे, आपले खूप आभार. आणि शिवसेनेची खरी सुरुवात या माणसाकडून झालं हे सांगताना आनंद आहे.
आणि 2 कॅप्टन आहेत. एका बाजूला उत्तम टीम आहे, एका बाजूला कासार रोडवली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, 1 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. साहेबांना विनंती करतोय कॉइन फ्लिप करायचा आहे. कोण बोलतोय? हा चला, काटा कॉल आहे आणि छापा इकडे आहे, त्यामुळे छापा आहे. टीम कासार वडवली वन द टॉस. थँक्यू व्हेरी मच साहेबांना, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण प्लीज आसनस्थ व्हायचं आहे. फोटो घेतला का मित्रा? थँक्यू, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. कासारवडली टीम लगेच निर्णय फिल्डिंग करणार. थँक्यू व्हेरी मच. चला दोन्ही संघांना विनंती करतोय, डगआउट या बाजूला आहे, या बाजूला या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा. मी विनंती करतोय टीम कासार वडवलीला, मान्यवरांना विनंती करतोय की आसनस्थ व्हायचंय. सचिन डोगरे साई स्पोर्ट्स सप्लिमेंटचे मालक आणि पश्चिम ठाणे शरीरोत्सव संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. मग अशी माहिती मी दिली, मात्र तरी सुद्धा थोडंसं करेक्शन होतं. आणि थँक्यू व्हेरी मच सचिनचं देखील आणि सन्माननीय सुरेशजी म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेसाठी अतिशय चांगला सहभाग आपण दर्शवलात. पुढचा सामना टीम कासार वडवली वर्सेस टीम उत्तन बॉईज उत्तन. चला उत्तन बॉईज तुमचं डगआउट इथे आहे, आता जास्त वेळ वाया घालू नका. बोनी इकडे प्लीज या, आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. 5 ओव्हरची मॅच आणि या सामन्याचा मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमिर तासे. वेल डन या आमिर. अफलातून गोलंदाजी, 2 विकेट, 13 धावा. ग्रेट बॉलिंग बाय आमिर तासे. दिलीप भोईरजी यांच्या मार्फत देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्याला मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी पुढे या प्लीज. नानांना विनंती करतोय, भरत भोईर साहेबांना विनंती करतोय, दिलीपजी आपण देखील या. त्यांच्या शुभस्ते आपण आता मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया आमिर तासेला. ठीक आहे चालेल चालेल, तिकडेच देऊया, बॅनर जवळ देऊया. साहेबांना विनंती करतोय आपण या बॅनरकडे या. मुख्य आमिर तासे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल प्लेड अमुबाई. या दिलीप भाऊंना विनंती करतोय आपल्या शुभस्ते द्या. वेल प्लेड अम्मू 11 चे कर्णधार आमिर तासे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स झालाय आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आम्ही देतोय. मॅन ऑफ द मॅचची खास टी शर्ट आहे आमच्या सगळ्या मान्यवरांच्या शुभस्ते. धन्यवाद. चला टीम कासार रोडवली फिल्डिंग सजवा प्लीज, आपल्याकडे वेळ नाही.